इस्लामपूर मतदारसंघामध्ये मोठ्या पद्धतीने आता विधानसभेचा वार वाहू लागलेला आहे. त्यावरती आता सभांचा धडाकाही सुरू आहे. या पूर्ण विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये सोबत बोलण्यासाठी शरदचंद्र पवार गटातील युतीच्या सांगली जिल्ह्याच्या पदाधिकारी साळुंके मॅडम आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं एक महिला म्हणून एक पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्याकडे कशा पद्धतीने बघतायत. मॅडम नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आता विधानसभेचं वारं वाहतंय, सगळीकडे आता प्रचाराच्या रणधुमाळी सुरू आहेत. आपण एक युती म्हणून किंवा जबाबदार पदावरती आपण आहात, आपण कसं बघताय विधानसभेकडे? गेली 35 वर्ष झालं आदरणीय जयंत पाटील साहेब हे वाळवा तालुका आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अतिशय शांत, संयमी, अभ्यासू, दूरदृष्टी नेतृत्व अशी जयंत पाटील साहेबांची ओळख आहे. आणि निवडणुकीच्या बाबतीत म्हटलं तर जे काही चांगलं आहे, जे काही नवीन आहे ते पहिला माझ्या इस्लामपूर शहरामध्ये आलं पाहिजे अशी साहेबांची नेहमी भूमिका असते. आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणं, प्रत्येकाच्या समस्या सोडवणं, मग ती कोणतीही समस्या असू दे, नोकरीची असेल, साधं तुम्हाला पाणी कनेक्शन असेल, रेशन कार्ड असेल, जो माणूस साहेबांपर्यंत पोहोचतो ते प्रत्येक काम साहेबांच्या माध्यमातून होतं. आता साहेबांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर साहेब आता 7 वेळा आमदार झालेले आहेत. आता ही 8व्यांदा निवडणूक लढवत आहेत. काय म्हणजे इतके वर्ष साहेबांच्या पाठीमागे जनता याचं नेमकं कारण काय? साहेबांच्या पाठीमागं सामान्य जनता याचं कारण म्हणजे 35 वर्ष झालं साहेबांनी इस्लामपूर शहराचा विकास केलाय. शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा असेल, तहसील कार्यालय असेल, आणि तेच मी तुम्हाला म्हटलं ना, जे काही चांगलं आहे, जे काही नवीन आहे ते पहिला माझ्या इस्लामपूरमध्ये आलं पाहिजे ही साहेबांची भूमिका असते. पहिली वायफाय सिटी ही आपल्या इस्लामपूरमध्ये साहेबांच्या माध्यमातून आपण केली. आणि दुसरी गोष्ट, जे कार्य अहवाल जो आहे 2019 पासून 24 पर्यंत ते आम्ही प्रत्येक घर टू घर पोच केला आता. तर त्यातून बहे असेल, बोरगाव असेल, तुंग असेल, या प्रत्येक गावामध्ये जे मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिराला साहेबांनी 1 कोटी 3 कोटी असा निधी दिलाय. इस्लामपूर शहरामध्ये ज्यावेळी आपण एंट्री करतो, आजूबाजूचे जे रस्ते आहेत, पेठ असेल, बोरगाव असेल, परत बाकीचे जे रस्ते असेल, त्यातून येणारा जो रस्ता आहे ते रस्त्यांची सुद्धा जो आत्ता व्यवस्थित झालाय ते पण साहेबांच्या माध्यमातून, साहेबांनी निधी दिल्यामुळं आज ते रस्ते एंट्री जे होते इस्लामपूरमध्ये ते पण साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण आता मुलींचं नेतृत्व करा, महिलांचं नेतृत्व करताय, युवतींचं नेतृत्व करताय जिल्ह्याचं. आपल्याला काय वाटतंय तुमची यंत्रणा कशी चालते? आमची युवती संघटना आहे. ज्या संघटनेमध्ये आमच्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये टीम आहेत. इस्लामपूरमध्ये जे 5 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये टीम आहेत. आम्ही प्रत्येक मुलींचे बसचा, पासचा प्रॉब्लेम असेल, त्यांना नोकरीची समस्या असेल, ह्या सगळ्या समस्या आम्ही ज्यावेळी ते आमच्याकडे घेऊन येतात त्यावेळी आम्ही अर्ज करून प्रतीक दादा असतील, जयंत पाटील साहेब असतील त्यांच्याकडे ते घेऊन जातो आणि त्यांच्या माध्यमातून ते सोडवले जातात प्रश्न. आपण आता ज्या समाजसेवेचं काम करताय, साहेब आता एवढ्या मोठे पदावरती आहात किंवा राज्याचा भार त्यांच्यावरती आहे, आपल्याला कसे उपलब्ध होतात आणि ती कशी आपली पद्धत असते? आम्ही ॲक्च्युली वेळ घेतो साहेबांची आणि त्याच्यानंतर जाऊन भेटतो. पण साहेब प्रत्येकाला, आम्ही पदाधिकारी आहे म्हणून असं नाही, पण सामान्य माणूस जरी गेला तर प्रत्येकासाठी साहेब इझिली अवेलेबल होतात आणि प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतात. आणि लगेच नाही, पण थोड्या वेळानंतर, थोडे दिवसांनी तरी त्यांचा प्रश्न हा सोडवलेला असतो साहेबांच्या माध्यमातून. काय आहे इस्लामपूरचं वातावरण कसं आहे? साहेबांचंच वातावरण आहे इस्लामपूरमध्ये. आणि मी एक कार्यकर्ती, मी एक 5 वर्ष झालं ह्या म्हणजे संघटनेच्या माध्यमातून काम करते. मी आधी इस्लामपूर शहर युवती अध्यक्ष होते, आता जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करत्या. मी एक सामान्य घरातली मुलगी आहे, जिला साहेबांनी राजकारणाचा कोणताही वारसा नव्हता. एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात साहेबांची आणि माझी ओळख झाली. साहेब म्हटले, तू इकडे, तुझं नाव काय, तू कुठे राहतेस विचारलं. आणि दुसऱ्या वेळी एका कार्यक्रमामध्ये बोलवून त्यांनी मला, हे घे तू आजपासून अध्यक्ष. इथून माझी सुरुवात आहे.
पॉलिटिकल बॅकग्राऊंड काहीही नाही, पण ज्यावेळी मी माझ्या प्रभागातलं पहिलं काम केलं ते पाणी कनेक्शनचं काम होतं. माझ्या शेजारीच एक दिदी राहत होती आणि ती 6 महिने नगरपालिकेमध्ये जात होती आणि तरी तिला पाणी कनेक्शन मिळत नव्हतं, कारण ते तिच्या चुलत काकांच्या नावावरती घर होतं. मग आमचे जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडे मी तिला घेऊन गेले आणि म्हटलं, ही 6 महिने झाला फिरतीये, ये जा करते, पण तिला पाणी कनेक्शन मिळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही अर्ज केला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी पाणी आलं आणि ते दोघे पण त्यांची पूर्ण फॅमिली मला असं म्हणाले की एवढे वर्ष आम्ही इथं राहतो, 20-25 वर्ष, पण आमच्या घरी पाणी नव्हतं आणि ते तुमच्या पक्षाकडून आणि तुझ्याकडून झालं. म्हणजे लोकांचं काम करून जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत मिळत नाही. आणि मला अभिमान वाटतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय प्रतीकदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि आदरणीय प्रतीकदादांच्या माध्यमातून पण प्रतीकदादा मला नेहमी युवती संघटना कशा पद्धतीनं आपण वाढवली पाहिजे, युवती संघटनेनं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, इथंपर्यंत दादांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. आणि मला अभिमान वाटतो की मी नशीबवान आहे, असं पण वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करते. आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी माझ्या जीवनाचं गुरु मानते आणि ज्या नेतृत्वाकडे बघून आदर्श घ्यावा आणि त्या नेतृत्वाचं कर्तृत्व बघून तोंडात बोटे घालावीत असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत. प्रतीकदादा अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं नेहमी दादांचं असतं. अगदी शेवटचा प्रश्न, आपण आता 8व्या जयंत पाटील साहेबांना निवडणूक लढवताना बघतोय, तर बरेचदा असं आता राजकीय लोकांनी बोललं जातं की ते येणाऱ्या काळातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. काय वाटतं आपल्याला, नेमकं कुठलं पद आपल्याला अपेक्षित आहे? साहेबांनी नक्कीच मुख्यमंत्री व्हावं अशी आम्ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतोय आणि ते डिझर्व करतात. कारण गेली 35 वर्ष झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे साहेब नेतृत्व करतात. जलसंपदा मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, गृहमंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील. ज्यावेळी साहेब ग्रामविकास मंत्री होते त्यावेळी इस्लामपूर स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावरती आलेलं, पण आत्ता इस्लामपूरची परिस्थिती अशी आहे की ते 127व्या क्रमांकावरती आहे आपलं इस्लामपूर. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपद असेल, वाळवा तालुका हा निष्ठावंतांचा तालुका आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी सगळे सोडून गेले तेव्हा जयंत पाटील साहेब शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले आणि त्यांनी पुन्हा नव्याने, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिवस्वराज्य यात्रा असेल, परिवार संवाद असेल, या संवादाच्या माध्यमातून साहेबांनी प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा हा प्रवास केला आणि पक्ष नव्याने उभा केला. हे खरं तर आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत. हे प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो की अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि कोणतंही पद असू दे त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याची भूमिका ही साहेबांची असते. प्रदेशाध्यक्ष, आजपर्यंत आपण प्रत्येक प्रदेशाध्यक्ष बघितले, पण जयंत पाटील साहेब हे असे प्रदेशाध्यक्ष आहेत की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र फिरून नव्याने पक्ष उभा केला. हे प्रत्येकाला जमत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे नक्कीच अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री असतील, पालकमंत्री असतील, आतापर्यंत जे पद त्यांना मिळालंय त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याची भूमिका आणि त्यातून सामान्य लोकांची कामं असेल, आपल्या गावचा विकास असेल, हा सगळा साहेबांच्या माध्यमातून झालाय. त्यामुळं साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं हे मला, माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्याला पण वाटतं आणि वाळवा तालुक्यातल्या प्रत्येक जनतेला हेच वाटतं की साहेबांनीच मुख्यमंत्री व्हावं. ओके, धन्यवाद. थँक्यू.